छा गए स्टंट करते का तुम्हाला धर्मपत्नी? हा ड्रायव्हरची किती गर्दी वाईट व्हायला. सोमाट्याचा टोल ना काय एवढ्या गाड्या मछली का किती मछली दाखव. चिप्स दे मला एक अजून. बड़ा हरामी हो बेटा. आंबा काय खाती? आम्हाला चिप्स द्यायचं का? आजच पुढे चालला बाळा तू. बड़ा हरामी हो बेटा. असा लाजच तुला पुरी बघाय चाललंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आता 17 वाजलेला 1 आणि आज आम्ही चाललोय आमच्या धर्मपत्नीच्या मावस भावांकडं. आजच पुढे चालला बाळा तू. बड़ा हरामी हो बेटा. छा गए स्टंट करते का तुम्हाला धर्मपत्नी? हा एकदम ठोकला वाटतं. गर्दीले आज रविवारचं वीकेंड आहे. वीकेंडला लोक सगळी बाहेर पडलेत. म्हणा लोणावळ्याला आज वाईट गर्दी असणार. तुफान सध्या बरोबर लोणावळा किती किलोमीटर आहे? 5-6 किलोमीटर. पण लय गर्दी असेल रे. आमचा प्लॅन होता पुढे जायचा पण गर्दी म्हणून नाही येणार. मग बघू जमलं तर बघू. 1 वाजले आता फार. रविवारची किती गर्दी वाईट व्हायला. सोमाट्याचा टोल ना काय एवढ्या गाड्या. आज नेमका रविवार आहे आणि उद्या पण सुट्टी. रक्षाबंधनची ना, उद्या रक्षाबंधन आहे. लॉंग विकेंड होता काल. शनिवारला पण ओके. काय कुठं काढू? हा इकडे गणपती बाप्पा आहे ना. तो गणपती बाप्पा किती मोठा गणपती बाप्पा आहे ना. केवढा आहे? मोठा आहे ना. डिझेल टाकायचं आम्हाला गाडीत. 2 गाड्या आहे पण म्हणलं फुल करू गाडी, नंतर अडचण येणार. उद्या गाडी टाकायची सर्व्हिसिंगला येईल. थोडंफार काम करायची मग ओके एकदम. अजून किती वाजले? 1:30 वाजले आता. शिक सपोज नाही पाऊन तास लागणार जायला. लागणार अर्धा तास पण रोडवर डिपेंड आहे ना, ट्रॅफिकवर करायचीच आपल्याला. 0 बैठला जात काजल. 290 ओके. 2700 कर म्हणा डायरेक्ट राऊंड फिगर. मग फुल झाली गाडी आपली. हे दाखवत नाही, नंतर थोड्या वेळा गेलं पुढे दाखवते. मग वाटणा फाट्याच्या रोड नाही ना लवकर येतो आपण. तसं दोन रोड आहे. एक तळेगाव मधून आहे आणि एक आहे सोमवाटणा वाटेवरून. मग तुम्ही वेळ लागतोय. प्रेफर तर मी इथूनच करतो यायला सोमवाटणा वाटेवरून. देव रोड मार्ग आहे सोमवाटणा फाट्यावर. आणि इथं कुठेतरी जैन मंदिर आहे. आम्ही आलतो लास्ट टाइम. इथे कुठेतरी आहे जैन टेम्पल बघण्यासारखं आहे. पण जैन टेम्पल इथलं एक. जैन टेम्पलचं आर्किटेक्चर मी राजस्थानला भेटले आणि इथे एकदा भेटलेलं आहे. 2 जागी भेटले पण एकदम भारी. आजातला घ्यायचे चिप्स खायला. तुला घ्यायचे का? हे बाला जेवले. हा याचे काय चांगलं माग चांगलं होतं नाही घेतला आम्ही. थांबालो घेऊ सट्टे पैसे. सकाळ धरून पोरला खाल्लं नाही. चिप्स खायला घालू. बालाजी द्या. हे द्या 4 द्या. नुसत्या गाड्या चालू आहे आता. आता इथून जवळ अंतर आहे. लांब नाही राहिलेलं. 4-5 किलोमीटर राहिलं असं फक्त. जरा काय आणला जात आपल्याला खायला? अशी सरळ वेट एन्जॉय हो इथं दिसलं का? आणि त्याच्या पुढूनच फक्त सदापूर लेफ्टला आपल्याला ते जायचं. बरंच मोठं आहे वेट एन्जॉय. त्या डिझनी लँड पेक्षा भारी वर काही खालच्या खाली कोपरलेलं ना त्याच्यापेक्षा मोठं ये. आम्हाला यायचं होतं पण आमचा प्लॅनच नाही बनला उन्हाळ्यात पोरांचा. मग आम्ही नदी नाला मध्ये पोहत होतो. नदीमध्ये लळावळ, नदी, विहीर, तलाव 3-4 वेळा 5-6 वेळा गेलो असं पोवायला. इथून लेफ्ट वाटतं आहे ना रे. इथून जायचं. हा वाकसे फाट्यावरून जाऊ ना. पुढून जागा माहिती का रोड? मला नाही माहित रोड. आता चिप्स दे मला एक अजून. बड़ा हरामी हो बेटा.
आंबा काय खाती रे आता? आंबा काय खाती? आंबाला चिप्स द्यायचं का? चला बुबू कुठं? बुबू आले. बुबू आले इकडं. तो कोण आले? इथं घर आहे. चल काय चला जातात काय नाही इकडं मामाक. चला चल बाळा. दाखव कुठे फिश. फिश काय ते दादा? फिश नाही, मछली आहे, मछली. मछली का? किती मछली दाखव. 3 आहे का? 1 2 3 कुठे? दहा मम्मीला दाखव दा. दाखवलं का? 2,000 years later. बस कलाकार पोर शर्ट वाला घ्यायला शर्ट लटकावला आम्ही इथं. तो गिफ्ट आता काय देऊ? तो गिफ्ट इथं शहाणा तिच्या. अरे फोटो काढायचे सरलक जाईन संग. काय तुम्ही मग रक्षाबंधन काढलं कशी काय? रक्षाबंधन झाली तुम्हीच नाही काढले. अरे मी म्हणलं की काढ म्हणून. मी उठलो तू काढलाच नाही. मग त्यांच्या लक्षात नाही सगळ्यांच्या. मी म्हणलं आता जाऊ दे. अरे किती वाजले? 4:30 वाजले आता. घर जायला आपल्याला लागेल 1-1.5 तास. साडेसहा वाजलेत राव. जर इडली गेली इडली खात आता ब्लॉग बघतोय. परत जायचं सोडवाय बायकोला आता. 1 hour later. वारले ऑलमोस्ट. पाऊस यायला लागला आज आमच्या इथं. आता लय जास्त पाऊस येत नाही, थोडा थोडा पाऊस यायला लागलाय. आता आमच्या धर्मपत्नीला आणि आजादला मामाच्या घरी सोडा चाललोय आहे ना. आता कुठं चालला तू? आजला लगे आता कस काय तुला? कुठं नागन होता? साप होता ना? नागन होता का? बर चला. असा लाजच तुला पुरी बघाय चाललंय. लय जास्त पाऊस येत नाही राव पण. हा एकदम नॉर्मल थोडा थोडा पाऊस येतो आज. पण गरम लय वाईट होते घरात. लयच गरम होतं. घरात जास्त गरम होतंय. आता बाहेर आले जरा थोडं टेम्परेचर डाऊन झाले. 26 टेम्परेचर झाले आता. नाही तर अदरवाईज लय होते. 31 पर्यंत गेलं तर सकाळी. $2,000 years later. 8:30 वाजले राव. घरच्याला सोडून मिळून आलो डायरेक्ट. संतोष शेठ काय गडबड आहे? काय नाही गडबड. आज कडू आता तू? मी कुठं घरीच होतो आज. त्या छत्रछाया खाली मला पण घे. पाऊस येतोय. तूच कुठं काय फटला का? याला पाऊस येतोय राव. मग तू कुठं आज? आम्ही घरीच होतो आज घर पे होता क्या? मग ठीक आहे. आज मी गेलतो ना बायकोला घेऊन. जाऊ दे. आज नेलंच पाहिजे. नाही तर तिसरं माहित होईन डायरेक्ट. छत्री लय मोठी रोई. कुठं लोणावळा का? हा लोणावळा गेलतो. आता सोडून आलोय परत. लोणावळा माऊस बॉल घेऊन गेलतो आणि नंतर आता सासरवाडी सोडून आलोय. आता एवढी तर हमाली करायच लागते. काय लग्न झाल्यावर करायला लागते. नाही नाही पण म्हणता येत नाही. डॉगी तुम्हाला आहे क्या? किती शूटर असे? 2च दोनच आहे का? हा का? नाही लय कर लागली काय? नाही ज्यांना आवडलं त्यांनी नेलं आणि कुत्री नेली. एक दिवस डायरेक्ट नगरपंचायत वाल्याने डायरेक्ट नसबंदी करायची. आणली करून डायरेक्ट. आणले की तो कान कट केलाय. असं असतं का ते? नसबंदीला काट करतात का? कळायला हा का? ते कानाला हे करतात ना डायरेक्ट, हा की जेणेकरून झाले म्हणून लगेच त्यांना कळतं. असं होय. आज लय बोर झालं बाई. आता उद्या पण मला जायचंय. उद्या गाडी टाकायची सर्व्हिसिंगला. थोडंफार काम राहिले बघतो यायचं. आता लय नाही राहिलं. थोडंफार आतले 2 पार्ट टाकायचे फक्त बस. मग ओके काम. आपण कुठल्या तरी ट्रेक प्लॅन करू. चालून की वाटतं सावळ्या घाटचं करा पाहिजे. सावळ्या घाट. हा पहिलं किती दिवसातून पाऊस पडला रे बाय? आता 2-3 दिवस असं सांगितले. असंच ना. पण जरा ग्रीन तरी होईल रे जरा. असंच सांगितलं 2-3 दिवस.
जरा बरं तरी वाटन ना. तर सकाळी किती गरम होत कसलं गरम होतो रे हिशोब आता गार वाजता. आता जरा थंड वाटायला लागलं सगळं. आता दुपारचं कसलं गरम होतं. लय वाईट गरम झालं राव आज. खरं मला जायची इच्छाच नव्हती अरे लोणावळ्याला. नेमकी पोर आहे ना बैलगाड्या घेऊन गेली ती. हा ना राव माझ्या डोक्यात होतं तुला फोन करायचं. मग अरे पण फॅमिलीला घेऊन जायचं होतं ना बायकोला पुढं तिकडे लोणावळ्याला रे. हा हा त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला ना. अदरवाईज आपल्याला जायचं होतं बैल पळवाय आज वाकीला. पोर वाकीला गेली ती वाक इकडं चाकण वाकी. चाकण वाकी. नाही तुला मीच फोन करणार होतो. उद्या काय करणार आहे. उद्याचा एक दिवस काम आहे ना. हा परवा फ्री. उद्या माहिती काढ टाकतो मग. परवा मला वाटतं सावळ्या काढला करा प्लॅन आपण बरं का. कारण वर्किंग डे आणि आजची उद्या दिवशी सुट्टी फक्त. उद्या रक्षाबंधन आहे तेवढी एक सुट्टी लास्ट. त्याच्यानंतर सुट्टी नाहीये. नंतर वर्किंग डे लागन. डायरेक्ट अंदरबनचा मग ट्रेक करा पाहा ना आपण राहू. सही दिसतोय 5 किलोमीटर ना. 5 किलोमीटरचा करू. हाफ ट्रेक तरी करू ना. चांगला आहे राहू. बाप दिसतोय राव. हाफ ट्रेक ट्राय मारू आता यावेळेस. बघू 2 प्लॅन आहे सावळ्या काढ आणि अंदरबन हाफ ट्रेक. जरा 4-5 जण गोळा करू त्याला मग जरा मजा येईन जरा.